रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी 2024 म्हणजे या चालू वर्षाच्या अतिवृष्टी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट म्हणजे राज्यात दिनांक 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला। मागच्या 40 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तो पाऊस यावर्षी 2024 मध्ये राज्यामध्ये पडला। त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये मराठवाडा व विदर्भातील 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालं। नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरलं। नदीकाठची शेतातील पिके सर्व जमीनदोस्त झाली। कापूस असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, ऊस असेल, या पिकाचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। तर शेतकरी बांधवांनो, आपण 2 दिवसाखाली बघितलं तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब परळी दौऱ्यावर असताना त्यांच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी सुद्धा केली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झाले याची पाहणी सुद्धा केली। तर शेतकरी बांधवांनो, सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान झाल्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते 12 जिल्हे कोणते आहेत, तर कोणत्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचे पैसे सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले। तर शेतकरी बांधव, त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, दिनांक 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोयाबीन तर पूर्णपणे नुकसान झाले। अगोदरच बहुतांश शेतकरी बांधवांच्या शेतातील सोयाबीन वाढले कमरे इतका, पण माल अद्यापही नाही। मोठ्या प्रमाणावरती फसवं बियाणं असेल किंवा काय दुसरं एखादा रोग पडलेला असेल, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात म्हणजे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। बहुतांश शेतकरी बांधवांच्या सोयाबीनला शेंगाच लागले नाहीत। मोठी शोकांतिका आहे, कारण की कमरे इतकं सोयाबीन वाढलेलं आहे, पण अद्यापही त्या सोयाबीनला शेंगात नाहीत। सोयाबीनला फुलं फक्त एकदा लागत असतात, ते फुलं पूर्णपणे गळून गेली, त्यामुळे शेंगा लागलेल्या नाहीत। शेतकऱ्याचं सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागणार आहे। त्यातल्या त्यात पुन्हा राज्यामध्ये 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर राज्यामध्ये एवढा पाऊस पडला मागच्या 40 वर्षामध्ये। जुनी माणसं सांगतात, मागच्या 40 वर्षातील सर्वात मोठा हा पाऊस पडलेला यावर्षी राज्यात सर्वात मोठा। मराठवाडा व विदर्भात सर्वात मोठा मागच्या 40 वर्षात पडला नाही तेवढा पाऊस पडला। खूप मोठ्या प्रमाणात नदी नाले संपूर्ण भरून निघाले। राज्यातील सर्व धरणे सुद्धा या पावसामध्ये भरले। अगोदरच भरले होते। जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरली होती। मराठवाड्यातील जेवढी धरणं कोरडी होती ती धरणं सुद्धा या 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर 3 सप्टेंबरच्या पाण्यामध्ये भरलेली आहेत। तर शेतकरी बांधवांनो, त्याचमुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या मराठवाड्यातील व विदर्भातील जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अतिवृष्टीचा निधी सुद्धा मंजूर केला आहे। महसूल मंडळानुसार आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीचा निधी मंजूर झाला आहे, आणि तो लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। NDRF SDRFच्या निकषानुसार 1 2 3 सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार होते, पण राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परभणी दौऱ्यावर आले होते। शेती पिकाची पाहणी करण्यासाठी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून बातमी देताना सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारचे पंचनामे होणार नाही, सरसगट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। तर त्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे 93 महसूल मंडळामध्ये सरसगट कुठल्याही प्रकारचा पंचनामा होणार, डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे जालना। तर जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल, कापूस असेल, मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं। तर सरसगट 42 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। तर संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळामध्ये
खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला, त्यामुळे शेती पिकाचं सोयाबीन असेल, कापूस असेल, या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर 78 महसूल मंडळामध्ये कुठलाही पंचनामा होणार नाही, डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे बीड. जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीचा निधी 2024चा म्हणजे चालू वर्षाचा 1, 2, 3 सप्टेंबरला पडलेल्या पावसाचा डायरेक्ट निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी. तर परभणी जिल्ह्यातील 50 महसूल मंडळं आहेत. तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळ. धाराशिव जिल्ह्यातील 40 महसूल मंडळ. त्यानंतर बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर हे विदर्भातले जिल्हे आहेत. यांचे महसूल मंडळ अद्यापही आपल्यापर्यंत डिटेल आले नाही. त्याचं डिटेल आल्यानंतर आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करूया. तर शेतकरी बांधवांनो, राज्यात 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्यानंतरच लगेचच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पाहणी करण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये आले होते. तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कुठल्याही प्रकारचा पंचनामा होणार नाही. फक्त ज्याच्या शेळ्या असतील, पशु प्राणी वाहून गेले असतील, शेळ्या, गाई, म्हैशी, कोंबडे, बकरी जर वाहून गेले असतील, घरामध्ये पाणी शिरलं असेल, तरच त्याच शेतकरी बांधवांचे पंचनामे होणार. उर्वरित शेतकरी बांधवांचे पंचनामे होणार नाही. डायरेक्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचा निधी आम्ही डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री राज्याचे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पत्रकाराशी बोलताना सांगण्यात आलेलं आहे, आपण बघितलेली सुद्धा आहे. तर शेतकरी बांधवांनो, सध्या राज्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्याच नुकसान झालेल्या 12 जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या निधी संदर्भात म्हणजे अतिवृष्टीच्या 12 जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या महसूल मंडळासहित आपण अपडेट आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.